नमस्कार. राज्यातील महिलांसाठी अत्यंत महत्त्वाची बातमी. राज्याचा अर्थसंकल्प येत्या 2 दिवसात विधानसभेत सादर होणार असून मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस 2026-27 या आर्थिक वर्षासाठीचा अर्थसंकल्प मांडणार आहेत. या अर्थसंकल्पात अनेक मोठ्या घोषणा अपेक्षित आहेत. मात्र सर्वाधिक चर्चा होत आहे ती लाडकी बहीण योजनेबाबत. सूत्रांच्या माहितीनुसार लाडकी बहीण योजनेत महिलांना दिली जाणारी आर्थिक मदत वाढवून 2100 रुपये करण्याची शक्यता व्यक्त केली जात आहे. याबाबत अद्याप अधिकृत घोषणा झालेली नसली तरी अर्थसंकल्पात या संदर्भात महत्त्वाचा निर्णय होऊ शकतो अशी माहिती समोर येत आहे. मागील वर्षी या योजनेसाठी तब्बल 36,000 कोटी रुपयांची तरतूद करण्यात आली होती. हा निधी आर्थिक वर्ष 2025-26 साठी होता. आता 2026-27 साठी किती निधी मंजूर होणार, तसेच लाभार्थी महिलांना प्रत्यक्षात 2100 रुपये मिळणार का, याकडे राज्यभरातील महिलांचे लक्ष लागले आहे. दरम्यान अर्थसंकल्पात शेतकऱ्यांसाठीही मोठ्या घोषणा होण्याची शक्यता आहे. कर्जमाफी, अनुदान वाढ आणि विविध विकास योजनांबाबत निर्णय घेतले जाऊ शकतात. तेवढे हा अर्थसंकल्प सर्वसामान्य नागरिकांसाठी महत्त्वाचा ठरणार आहे. लाडकी बहीण योजनेत वाढीव रकमेची घोषणा यापूर्वी करण्यात आली होती, मात्र प्रत्यक्ष अंमलबजावणीबाबत स्पष्ट निर्णय झाला नव्हता. त्यामुळे यंदाचा अर्थसंकल्प महिलांसाठी दिलासादायक ठरणार का, हे पाहणे महत्त्वाचे ठरणार आहे. आता सर्वांचे लक्ष लागले आहे ते मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांच्या घोषणेकडे. अर्थसंकल्पातून नेमकी काय घोषणा होते हे लवकरच स्पष्ट होणार आहे.